बदलापूर अत्याचार प्रकरणामधील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड. घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज गायब. संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली. हायकोर्टाचं निरीक्षण. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? हायकोर्टाचे परखड सवाल. शिंदे समितीने सरकारच्या मताप्रमाणे अहवाल दिला. देवस्थानाकडचे नोंदीचे पुरावे समितीने घेऊन अधिकृत मानावेत. अहवालावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा. शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंदी दिल्या. दाखले अधिक सोपे कसे करता येतील असे निष्कर्ष समितीच्या अहवालात. मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. माजी मंत्री पद्माकर वळवींचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. सरकार आदिवासी समाजाविरोधात असल्याचं मत. वळवी लवकरच नवी भूमिका जाहीर करणार. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली. विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टराच्याही बदलीची मागणी. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान. 40 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48% मतदानाची नोंद. 8 ऑक्टोबरला मतमोजणी.